राजू सामला यांच्यासाठी शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातला. दत्ता यॉर्कर लेंथ, ज्याला मात्र खेळून काढलं डीप मिड विकेट मध्ये, तिथे झेल सुटलाय आणि वन बाउन्स चेंडू चौकारासाठी गेलाय. नैराश्यजनक फिल्डिंग झाली आहे तिकडे डीप मिड विकेट मध्ये. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे टीम जिजावी JTI बॉयज 14-1 गडी बाद. पहिला झटका लागलाय टीमला, परंतु 14 धावा या पहिल्याच षटकामध्ये घेतल्यात. एक षटकार आणि एका चौकाराच्या बळावरती या धावा आपल्या नावे केल्यात. त्या म्हणजे रुपेश कोंढाळकर आणि राजू सामला यांनी. शेवटच्या चेंडूवर आलेला तो चौकार, जिथे विकेट होती राजू सामला यांची, ऑलमोस्ट विकेट होती, परंतु तो झेल सुटला आणि त्याचमुळे तो चौकार परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला, यापुढे होणारा सामना असणार आहे OV11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स. या दोन संघांमध्ये हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चला, टॉस साठी तयार राहायचंय दोन्ही कॅप्टन्स. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार आहे, याकडे लक्ष द्यायचंय. यावेळेला नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच महेक धनावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेक धनावडे आलेले आहेत. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती मात्र कॉट बिहाइंड. रुपेश कोंढाळकर यांची मोठी विकेट. मागील मॅच मध्ये 2 षटकार खेळून बाद झाले होते, या मॅच मध्ये केवळ 1 लगावता आलाय. दुसऱ्या षटकात पॉवर प्ले मध्ये बाद केलंय सचिन पाटणकर यांना आणि माघारी परत माफ करा, रुपेशजी कोंढाळकर या ठिकाणी बाद झालेत आणि माघारी परतलेत. दरम्यान धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 14 वरती स्थिरावली आहे. 14 धावा झाल्या धावफलकावरती. फुलटॉस बॉल आहे यावेळेला. आल्या चैतन्य पाटील यांच्या बॅटमधून एक सुरेख स्ट्रोक. फ्लॅट बॅटेड षटकार येताना पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलाय. महेक धनावडे चांगली गोलंदाजी करत होते, परंतु एक खराब चेंडू पाहिला आणि चैतन्य यांनी मात्र त्या चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. हा एक फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आहे की षटकार आहे याचं कन्फर्मेशन आपल्याला कळेल पंचांकडून. सर चौकार आहे की षटकार आहे? चौकार. नक्कीच चौकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अठरा धावा धावफलकावर झालेत. 18 रन्स. 18 धावा झालेत धावफलकावरती. दरम्यान
पुढील चेंडू घेऊन मेहक तयार. फुलर लेनचा बॉल ज्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. किती धावा मिळणार आहेत या चेंडूवर याकडे आता आपल्याला पाहायला लागणार आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार जातोय चेंडू. चौकार येताना पाहायला मिळतोय. चैतन्य आल्या आल्या मात्र 2 चौकार लगातारचे खेळलेत. चैतन्य यांच्या बॅटमधनं चैतन्य पाटील आहेत आणि ऑलराऊंडर आहेत. गोलंदाजी सुद्धा करतात संघासाठी. 2 षटका हाताळतात. तो कार्यभार सांभाळतात आणि आता जबाबदारी उचलली आहे धावा करायची आणि या धावा अगदी चांगल्या रीतीने आता केल्या जात आहेत. लगातार जर आपण पाहिलं तर लगातारचे मोठे फटके खेळले जात आहेत. मी आमचे सुनील हळदणकर काका यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभसन्मान करायचा आहे. अमित साळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभसन्मान करायचा आहे. मी अमित साळकर यांना विनंती करतो की आपला या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय तो आपण स्वीकार करायचा आहे. आजच्या या नायगाव प्रीमियर लीग 2026 ला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. असंच सहकार्य आणि असाच पाठिंबा आमच्या सोबत कायम तुमचा असू द्या. दरम्यान यावेळेला सुद्धा जर आपण पाहिलं तर खेळून काढलं त्या बॉलला एका सिंगल साठी. धावसंख्या 23 वर येऊन पोहोचली. या पॉवर प्लेला अगदी चांगल्या रीतीने हाताळलंय आतापर्यंत. 1 विकेट 2 विकेट जरी गेल्या असल्या या पॉवर प्ले मध्ये तरी सुद्धा गोलंदाजांना मात्र लगातार रडारवर ठेवलंय. शेवटचा चेंडू एक शिल्लक आहे. मेहक यांचा मेहक धनावडे आपला शेवटचा चेंडू घेऊन तयार होत आहेत. समोर असतील राजू सामला. त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला बाउन्स होणारा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली डिलिव्हरी. डॉट बॉल ना आपल्या ओव्हरला संपवलंय आणि या 2 ओव्हरच्या पॉवर प्ले संपल्यानंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच टीम जिजा विजेटीआय बॉईज 23. 2 गडी बाद. 2 गडी गमावलेत. आपली सलामीची जोडी गमावली आहे. सलामीच्या जोडीमध्ये रुपेश कोंढाळकर आणि प्रसाद खापणे आले होते. दोघांचीही विकेट मिळाली आहे. नक्कीच रुपेश कोंढाळकर यांना बाद केलं ते म्हणजेच मेघ धनावडे यांनी आणि प्रसाद खापणे यांना बाद करण्याचा मान पटकावला तो म्हणजेच दत्ता यांनी. दरम्यान आता गोलंदाजीमध्ये गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे ते म्हणजेच दत्ता यांना. आपल्या स्प्लेन मधली दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतील दत्ता आपल्याला. कशा प्रकारे राहणार आहेत येणाऱ्या डिलिव्हरीज, कारण आता फील्ड ओपन झाली आणि त्यामुळे आपल्या फील्डला अनुसरून गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते, कशा प्रकारे आपल्या प्लॅन्सला स्टिक राहिलं जात आहे याकडे पाहायचं आहे दत्ता यांच्या माध्यमातून. 6 षटकांचा सामना असणार आहे. तर चला यापुढील होणाऱ्या सामन्यातील दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचंय. OV11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स यापुढील होणारा सामना असणार आहे, त्यामुळे आपण तयार राहायचंय लक्षात घ्या. पुढील बॉल 3ऱ्या षटकाला सुरुवात. फुलर लेनचा बॉल ज्यावरती मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद केलाय आणि आणखीन एक विकेट मिळवली आहे. चैतन्य पाटील जे चांगले दिसत होते आल्यानंतर 2 चौकार लगातारचे खेळले होते त्यांना कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद केलंय आणि पुरंदर संघाच्या खात्यात आणखीन एक विकेट मिळवून दिली आहे ती म्हणजे दत्ता यांनी. वैयक्तिकरित्या 2रा आणि संघासाठी 3रा गडी बाद केलाय. चैतन्य होतील बाद. संघाची धावसंख्या टीम जिजा विजेटीआय बॉईज 23. आता 3 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सौरभ सातेलकर. मागील मॅच मधील हिरो राहिले आहेत. मागील मॅच मध्ये एक मॅच विनिंग रोल प्ले केला होता सौरभ सातेलकर यांनी जिजा विजेटीआय बॉईज या संघासाठी. ती मॅच होती ती म्हणजे मानविक 11 HB स्पोर्ट्स विरुद्ध. त्यामध्ये चांगल्या धावा केल्या होत्या आणि त्याचमुळे 65 धावांचं लक्ष ठेवलं होतं. इथे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आणि या लक्ष्याला ठेवण्यासाठी ते ध्येय गाठावं लागेल. ते ध्येय मनात ठरवावं लागेल. कशा प्रकारे मनाची बांधणी आणि धावांची आखणी करतायत याकडे आपण पाहूया. सौरभ सातेलकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि आता त्यांना साथ निभवत असतील ते म्हणजे राजू सामला. राजू सामला बऱ्याच वेळापासून क्रीजवर आहेत. आपण टिकून खेळतायत. आतापर्यंत 1 चौकार 1 सिंगल त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 3 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत केल्या राजू सामला यांनी. पाहूया पुढची कामगिरी कशा प्रकारे राहतोय, कशा प्रकारे तो अँकरच्या रोल मधून आता ती जबाबदारी उचलतायत, तर ते कॅरेज घेत आहेत आणि त्यानंतर हिटिंगची जबाबदारी स्वतःवरती घेत आहेत. पाहूया पुढचा चेंडू घेऊन दत्ता होत आहेत तयार. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला पायांवरती बॉल होता. फ्लिक केलं त्या बॉलला. 1 धावेसाठी 2री धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नोचा कॉल केवळ 1 सिंगल वरती. परंतु दत्ता यांचं कौतुक करावं लागेल. बघा पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं ज्यामध्ये 12 धावा खर्च केल्या, 13 धावा खर्च केल्या, परंतु 1 विकेट मिळवून दिली. 14 धावा खर्च करून रुपेश कोंढाळकर यांची. आणि आता जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आल्याला विकेट मिळवली आणि तीही चैतन्य पाटील जे चांगले दिसत होते.
यावेळेला पायांवरती बॉल, खराब बॉल आणि त्या खराब बॉलवर चांगला समाचार. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट सीमा पार. उत्तुंग भरारी घेणारा नायगाव प्रीमियर लीग षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला. पायांवरच्या बॉलला फ्लिक करण्यासाठी आपल्या मनगटांच्या ताकदीला एनकरेज केलं. त्या दिशेनं फक्त बॅटच्या फेसला ओपन केलं आणि अगदी शेवटच्या क्षणी बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॉलची वाट लावली. षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. चांगली धावसंख्या गाठण्याच्या प्रयत्नामध्ये लागलाय तो म्हणजेच संघ जिजा VJTI बॉईज. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा फिल्डर सर्कल मध्ये आहे. आणखीन एक विकेट. दत्ता यांना तिसरी विकेट मिळाली आहे. राजेश काळे यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल. 45 वय अधिक असलेले खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्फूर्ती दाखवली जाते. याचं नक्कीच कौतुक केलं जाईल. बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच राजू सामला होतील बाद. एक चौकार आणि एक षटकार खेळून वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 11 धावा करून राजू बाद. टीम जिजा VJTI 30, आता 4 गडी बाद. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. बघा आपल्या प्लॅन्सला स्टिक राहायचं होतं या ओव्हरमध्ये आणि तेच करून दाखवलंय. फील्ड ओपन झाली होती पॉवर प्ले नंतर, त्यामुळे आपल्या फील्डला अनुसरून कशी गोलंदाजी केली जाते हे पाहायचं होतं आणि दत्ता यांनी मात्र चांगली कामगिरी केली. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा बाउन्स होणारा बॉल आणि त्यावरती कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये पॉइंट मध्ये जे फिल्डर होते त्यांना केवळ 3 ते 4 पावलं पुढे येऊन झेल घेण्यास मजबूर केलं. नवीन बॅटर प्रिन्स बैद. मागील मॅच मधल्या कॉम्बिनेशन नुसार प्रिन्स बैद ओपनिंग साठी आले होते आणि या मॅच मध्ये थोडंसं डाऊन द ऑर्डर बॅटिंगला येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. अशा प्रकारे प्रिन्स यांचा खेळ राहतोय, याकडे सुद्धा पाहायचंय आपल्याला. फुलरलेनचा बॉल यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली जाते प्रिन्स यांच्या समोर सुद्धा. आपलं तिसरं षटक अगदी चांगल्या रीतीने मार्गस्थ केले. आतापर्यंत 5 चेंडू चांगले हाताळलेत. एका चेंडूवर नक्कीच षटकार आलाय परंतु अन्य चेंडूंवरती चांगल्या रीतीने कामगिरी सांभाळली आहे. धावसंख्या 30 झाली आहे. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक शेवटचा चेंडू शिल्लक. दत्ता यांचा चांगला स्पेल राहिलाय आतापर्यंत. 3 विकेट बाद केलेत आतापर्यंत वैयक्तिकरित्या दत्ता. शेवटचा बॉल हा सुद्धा डॉट बॉल. आपल्या स्पेल एका चांगल्या नोटवर संपवतील आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम जिजा VJTI 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30, 4 गडी बाद. राहुल देवकर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. पुढचं षटक घेऊन महत्वाची राहणार आहेत येणारी षटकं, येणारी 3 षटकं. कारण गोलंदाजीकडे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली झाली आहे. 30 धावा कन्सिड केल्या आहेत आलेल्या 18 चेंडूंमध्ये आणि 4 गडी बाद केलेत.
त्यामुळे येणारे गोलंदाज विकेट टेकिंग डिलिव्हरीज किती हाताळणार आणि त्या डिलिव्हरीजला वाव कितपत दिला जाणार जिजा विजेटीआय बॉईज कडून याकडे आता आपण पाहूया. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला सौरभ सातिलकर पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रिन्स वैद. पुढील बॉल यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये तिथे फिल्डर आहेत परंतु ते फक्त पाहत राहतील. निघून जाईल चेंडू सीमा पार. कव्हरच्या डोक्यावरून केलेला प्रहार. ड्राईव्हचा हा चौकार. सुंदर फटका येताना पाहायला मिळाला आपल्याला. ड्राईव्ह केलं त्या बॉलला, त्याला त्याची दिशा दाखवली, दिशा दर्शकाचं काम केलं आणि चौकार खेळला. 34 धावा झाल्या आता धावफलकावरती. राहुल आलेत. राहुल देवकर मागील मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच होते. जो पहिला सामना आजच्या दिवसातला या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना स्पंदन किंग्स विरुद्ध खेळला, त्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच ठरले. यावेळेला नक्कीच वाईड बॉलचा करार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या आता 1 ने पुढे जाईल. 35 धावांवर धावफलक घेऊन पोहोचतोय. राहुल देवकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पाहूया कशा प्रकारे पुढची कामगिरी राहते राहुल यांच्या माध्यमातून. राहुल यावेळेला मिडल ऑफ द स्टंप्स वरून निघून जाणारा हा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली डिलिव्हरी गुड लेंथ वरती पिच केलेली डिलिव्हरी आहे आणि नक्कीच रेड सॉइलचा विकेट आहे त्यामुळे टेनिस बॉलला आणखीन चांगला बाउन्स त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचमुळे थांबवून धरले. आता 2 चेंडूंनंतर धावसंख्या 35 वर येऊन पोहोचते. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट 2 डिलिव्हरीज इन दिस ओव्हर. फुलर लेनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा डॉट बॉल. लगातारचे 2 डॉट बॉल. आता प्रेशर असणार आहे सौरभ यांच्यावर. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय, त्याच्यानंतर लगातारच्या 2 डिलिव्हरीज डॉट. चांगला कमबॅक म्हणावं लागेल राहुल देवकर यांच्या माध्यमातून. आपला चौथा चेंडू घेऊन राहुल देवकर आता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ पुन्हा एकदा आपल्या क्रीजवर स्टान्स मार्क करत असताना राहुल पुढील बॉल घेऊन येतील. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे केली आहे. पाहूया या धावा कोणत्या स्वरूपात प्राप्त होणार आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव प्राप्त होणार आहे, परंतु काय सुंदर गोलंदाजी राहिली. चौकारानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर एक लेग बाईज. अजून आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 4 चेंडूंमध्ये. चांगली गोलंदाजी आहे. 6 धावा खर्च केल्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चौथ्या षटकातला चौथं षटक आपल्याला या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळतंय. राकेश माफ करा राहुल यांच्या माध्यमातून. राहुल देवकर 5वा बॉल. आणखीन एक चांगला बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल आहे. यावेळेला डॉट बॉल आलाय तो म्हणजेच प्रिन्स बैद यांच्यासाठी. बघा मागील बॉल जर पाहिलं तर सोडण्याचा प्रयत्न झाला आणि लीव्ह करत असताना मात्र याचा अंदाज नव्हता की हा चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या लाईनच्या थोडासा बाहेर आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. आणखीन एक चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, परंतु काय सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत राहुल देवकर यांनी. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर घेऊन राहुल तयार होत आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये तर स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑनचे फिल्डर इंटरेस्टेड आहेत आणि त्यांच्या हातात एक सोपा झेल. 5व्या विकेटचं पतन आणि 5वा विकेट पडला यावेळेला जिजा विजेटीआय बॉईज या संघाचा. आपल्या षटकात केवळ 6 धावा खर्च करून 1 गडी बाद केला राहुल देवकर यांनी. दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली जिजा विजेटीआय 36, 5 गडी बाद. 36 धावांवर 5 गडी बाद. आणि आता मात्र कोण फिनिश करणार ही इनिंग्स फॉर जिजा विजेटीआय बॉईज याकडे आता आपल्याला पाहायचंय. अजूनही सौरभ सातेलकर आहेत ज्यांच्याकडे ती केपेबिलिटी आहे शेवटच्या षटकामध्ये येऊन आपल्या हिटिंग आर्कला बाहेर आणण्याची, परंतु त्या शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहिली जाणार का आणि त्यानंतर मग ते धावांचं प्रेशर मध्ये बॅटिंग केली जाणार का याकडे आता आपल्याला पाहायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच सुशील शिंदे. सुशील शिंदे यांच्याकडे सुद्धा ते नावलौकिक आहे, यांच्याकडे सुद्धा ते नाविन्य आहे, ते कौशल्य आहे चेंडूला वारंवार मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं.
गोलंदाजीसाठी विनय येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनय कशा प्रकारे कार्यभार सांभाळतायत या 5व्या षटकाचा, पण हे षटक सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. जर एक कोलॅप्स करायचा असेल इथून तर नक्कीच इथे संधी आहे विनय यांच्याकडे विकेट टेकिंग ऑप्शन कडे जाण्याची. नक्कीच एक शेवटच्या षटकामध्ये मग येणाऱ्या बॉलर वरती प्रेशर जर कमी करायचं असेल तर या ओव्हर मध्ये या जोडीला बाद करावं लागेल, कारण ही शेवटची जोडी आहे माझ्या मते सुशील शिंदे आणि सौरभ साटेलकर. धावसंख्या 36 झाली आहे. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5व्या षटकाला होते सुरुवात. स्ट्राईकवर आहेत सौरभ, नॉन स्ट्राईकवर सुशील शिंदे आणि या षटकातला पहिला चेंडू घेऊन विनय होत आहेत तयार. विनय यावेळेला फुलटॉस बॉल आहे, परंतु पाहूया किती बाहेर आहे चेंडू. वाईट बॉल असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 धावांवर धावफलक घेऊन पोहोचलाय विनय. अगदी छोट्या पावलांचा रनअप आहे आणि अगदी ऍट द टाइम ऑफ रिलीज जर आपण पाहिलं तर अगदी क्विकर डिलिव्हरीज टाकण्यामध्ये विश्वास ठेवतात आणि त्याचमुळे हे थोडासा लाईनने भटकलेला चेंडू वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 धावांवरती 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विनय यावेळेला पायांवरती आदळलेला बॉल अपील पंचांकडे बाहेर जात आहे असं सांगतायत पंच. नक्कीच मिसिंग द स्टंप्स. यावेळेला लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 38 वर येऊन पोहोचेल. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बघा धावा पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना धावा कमी कशा कन्सिड करायच्या तर ते पुरंदर संघाकडनं शिकलं पाहिजे, कारण अगदी धावा कमी दिल्या जातात त्यांच्या माध्यमातून, धावा करूच दिल्या जात नाहीत. शेवटपर्यंत बॅटर्सला स्ट्रगल करायला लावलं जातं आणि मग लालसा प्रवृत्त करून बाद केलं जाते. अशा प्रकारच्या रणनीतीने आलेत. यावेळेला सुद्धा लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळून काढला सुशील शिंदे यांनी आणि अडवण्यामध्ये चूक. सुशील शिंदे यांच्या बॅट मधून आला एक चौकार आणि हा नक्कीच लकी चौकार होता. आणि बघा अगदी सिंपली हा चेंडू अडवला गेला असता आणि त्या चेंडूवरती मिसफिल्ड झाली आहे. निघून गेलाय चेंडू सीमा पार, आलाय चौकार. साहिल यांच्या माध्यमातून ही मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच फिल्डिंग ड्रिल्स ज्या घेतल्या जातात त्या याचसाठी घेतल्या जातात की चेंडूवर कितपत तुमची नजर आहे, कितपत तुम्ही चेंडूकडे पाहताय, किती वेगात तुमच्याकडे चेंडू येतोय, स्पीड, डिस्टन्स आणि टाइम या तिन्ही गोष्टींचा मेळ तुमच्या शैलीत कशा प्रकारे साध्य होतोय या सर्व बाबींकडे पाहिलं जातं, या सर्व टेक्निकल ऍस्पेक्ट्स कडे पाहिलं जातं आणि त्याचसाठी फिल्डिंग ड्रिल्स घेतल्या जातात. यावेळेला सुद्धा अपील, परंतु मिसिंग स्टंप्स होता. नक्कीच बाहेर इम्पॅक्ट सुद्धा आउटसाइड होता त्या एलबीचा. यावेळेला लेग बायच्या स्वरूपात जोडली जाईल ही सुद्धा धाव. धावसंख्या 4 चेंडू झाले, 3 चेंडूंनंतर येऊन पोहोचली ती म्हणजे 43 वरती. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 43. महत्वाचं षटक होतं आणि आता धावा यायला सुरुवात झाली या षटकात. आतापर्यंत 7 धावा खर्च झाल्या 3 चेंडूंमध्ये. विनय या ओव्हरला मॅक्सिमाइज कशा प्रकारे करणार. सौरभ सातेलकर ऑन स्ट्राईक आहेत. मैदानाच्या बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळू शकतो. यावेळेला सुद्धा वाईड बॉल आहे आणि हा सुद्धा वाईड बॉल असणार आहे. आता 8 धावा खर्च झाल्या 3 चेंडूंवर. धावसंख्या 44 वर येऊन पोहोचली. 44 धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच जिजा विजेटीआय बॉईज या संघाच्या. जिजा विजेटीआय बॉईज मागील सामना सुद्धा डिफेंड करताना जिंकलेत एचबी स्पोर्ट्स सोबत. यावेळेला लोअर फुल टॉस, यावेळेला सुद्धा अपील, यावेळेला सुद्धा पंचांचा निर्णय हाईट मुळे किंवा इम्पॅक्ट जो आहे तो बाहेर राहील बॉलचा. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 4 चेंडूंनंतर आता येऊन पोहोचली 44 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चर्चेला उधाण आलंय मैदानाच्या. सुशील शिंदे आणि सौरभ सातेलकर यांच्यामध्ये थोडीशी चर्चा रंगताना पाहायला मिळते आणि चर्चा झाली पाहिजे, कारण कम्युनिकेशन इज द की. चर्चेने मोठमोठे प्रश्न सुटतात तर हा धावांचा प्रश्न नक्कीच सोडवला जाऊ शकतो. यावेळेला फुलरलेनचा बॉल, बॅटची आउटसाइड एज घेतली. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. सुशील शिंदे ऑन स्ट्राईक असतील शेवटच्या चेंडूसाठी या षटकातल्या. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 45 वर येऊन पोहोचली. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील विनय.
आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. आपल्या डॉट बॉलनं ओव्हरला संपवलंय आणि 5 षटकांच्या नंतर तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 45. 5 गडी बाद टीम जिजावी JTI बॉईज. आपल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या. चांगलं षटक राहिलं. विनय यांचं सुद्धा शेवटचं षटक कोण हाताळणार? राहुल देवकर यांना आमंत्रित केलं जाणार की मग महेक धनावडे? कारण दोघांचीही एक एक षटक शिल्लक आहेत. पाहूया कोणाला आमंत्रित केलं जाणार. कॅप्टन ऑफ द टीम रुपेंद्र माने यांच्याकडून. रुपेंद्र माने यांच्याकडून मात्र आपला पूर्ण एक्सपिरियन्स लागवला जातोय. संपूर्ण एक्सपिरियन्सला या मॅच मध्ये झोकून दिलं जात आहे. राहुल देवकर यांना आमंत्रित केलं गेलंय कारण त्या ज्या लेन्स होत्या त्या खरंच प्रभावित करणाऱ्या होत्या राहुल देवकर यांच्या. गुड लेंथ वरती स्पॉट केलेले चेंडू, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. हिट द डेक गोलंदाजी आणि त्याच साठी राहुल देवकर यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारे राहते त्यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी. फुलरलॅनचा बॉल आहे, त्याला खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि तो केला जाणार नाहीये. पहिल्या चेंडूवर केवळ सिंगल वरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आणि बघा क्रिकेट वरती प्रेम मुंबईकरांचं आहे आणि क्रिकेट मधल्या ज्या वस्तू आहेत, क्रिकेट मधले जे सामान आहे त्यांना नक्कीच हा मुंबईकर, हा मुंबईतला खेळाडू अगदी देवाप्रमाणे मानतो. कारण बघा आता राहुल देवकर यांचा बॅटला पाय लागला, लगेच त्या बॅटला स्पर्श केला आणि नमस्कार केला बॅटला. कारण ही बॅट, हा बॉल मैदानात भवितव्य ठरवत असतात. मैदानामध्ये बॅटनं सेंचुरी मारली जाते, बॉल्सने विकेट घेतली जातात आणि हे दोन्ही प्रमुख घटक या क्रिकेटचे आहेत. यावेळेला बॅटची कडा घेतली, चेंडू हवेमध्ये आहे. फॉर्च्युनेट राहिलेत बॅटर, लक त्यांच्या सोबत आहे आणि निघून चाललाय चेंडू सीमा पार. ऑलमोस्ट एक विकेट टेकिंग डिलिव्हरी होती, परंतु चुकीच्या दिशेला, लाईन चुकीची म्हणता येईल, बॉल वरती पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेत असताना निघून गेला तो चेंडू सीमा पार. चौकार येताना पाहायला मिळाला आणि धाव संख्येमध्ये बदल. आता 50 धावांपर्यंत गाठलंय ते म्हणजे जिजावी JTI बॉईज हा संघ. 50 अप फॉर जिजावी JTI बॉईज. चांगली फलंदाजी केली गेली आतापर्यंत, परंतु मध्ये जे शॉर्ट ब्रेक्स येत राहिले विकेट्सचे, त्यांनी मात्र कुठेतरी या धावसंख्येला मागे ठेवलंय 50 धावांवर. पुढील बॉल घेऊन राहुल तयार होत आहेत. नक्कीच यावेळेला सुद्धा चांगला बॉल आहे, परंतु वाईड बॉल पंचांचा करार आहे. एक धाव लिहिली जाईल. हे षटक थोडंसं महागडं परावर्तित होताना 51 धावांवर आता धावफलक घेऊन पोहोचतोय. 51 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर चला, विनंती असणार आहे OV11 आणि श्रीशा स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आपण तयार राहायचंय टॉस साठी. दिनेश हडकर, दिनेश हडकर आणि विराज पडवळ. चला आपण टॉस साठी तयार राहायचंय. यापुढील मॅच असणार आहे आपली. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय. राहुल देवकर यांना त्यांची दुसरी विकेट मिळणार का? हो, एक सुंदर झेल पकडलाय राहुल देवकर यांनी आणि माघारी परतवलंय ते म्हणजेच बॅटर सुशील शिंदे यांना. दत्ता यांच्या माध्यमातून सुंदर झेल पकडण्यात आला. बघा, दत्ता यांनी वैयक्तिक 3 विकेट घेतलेत आणि आपले सहकारी बॉलर म्हणजेच राहुल देवकर यांना सुद्धा एक विकेट मिळवून दिली आहे झेल पकडून. बाद केलंय, माघारी परतवलंय सुशील शिंदे यांना. 6 गडी आता बाद झाले. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 51 वरती स्थिरावली आहे. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. आकाश जाधव येताना पाहायला मिळत आहेत. एक चांगले गोलंदाज आहेत ते म्हणजेच टीम जिजावी JTI बॉईज या संघासाठी चांगली गोलंदाजी करतात वारंवार लगातार. परंतु आता पाहूया कशा प्रकारे काम करतायत आकाश. पाचवा चेंडू घेऊन तयार राहुल देवकर. समोर असतील नवीन बॅटर आकाश जाधव. फुलरलॅनचा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. फिल्डर त्या चेंडूवर येत आहेत
आणि तोपर्यंत 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव पूर्ण करत असताना रन आउट होऊन माघारी परततील आकाश जाधव. शेवटच्या चेंडूवर नक्कीच सौरभ सातिलकर स्ट्राईकवर जरूर राहतील, परंतु आकाश जाधव यांना रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 53. 7 गडी बाद टीम जिजा विजेटी आहे बॉईज. नवीन बॅटर मैदानाच्या आत चाललेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विजय फडतरे या ठिकाणी फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती त्यांना थांबावं लागणार आहे. या शेवटच्या चेंडूसाठी आतापर्यंत जर पाहिलं तर आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत आणि एक शेवटचा चेंडू घेऊन तयार होत आहेत ते म्हणजेच राहुल देवकर. शेवटचा चेंडू असणार आहे लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. तर चला तयार राहायचंय टॉस साठी. ओव्ही 11 आणि श्रीशा स्ट्रायकर्स, दिनेश हडकर आणि विराज पडवळ. यावेळेला फुल टॉस बॉल. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार आलाय का याकडे आपल्याला पाहायचंय. आणि किती लांबवर चाललाय हा प्रहार. 9वा नायनर पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. सौरभ सातिलकर इतक्या वेळापासून शांत होते, परंतु या शेवटच्या चेंडूवरती एक नायनर 9वा येताना पाहायला मिळाला. 9 धावा आल्या या शेवटच्या चेंडूवरती. म्हणजेच आता धाव संख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 62 धावांवरती आणि 63 धावांचं लक्ष असणार आहे. बघा शेवटच्या चेंडूवर 9 आल्यामुळे कशा प्रकारे कहाणी पलटली आहे. 63 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे टीम पुरंदरे संघ यांच्याकडे. आपण वळूया टॉस कडे. ओव्ही 11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्सच्या.
सुरुवात होते दुसऱ्या डावाला. या सामन्याच्या लक्ष जर आपण पाहिलं तर 63 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे आणि या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार याकडे आपल्याला पाहायचंय. पहिला बॉल आहे आणि या पहिल्याच बॉल वरती एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेंद्र माने आणि गणेश भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. सलामीची जोडी पुरंदरे संघाकडून. पुढील बॉल घेऊन तयार होत आहेत पुन्हा एकदा आकाश. यावेळेला वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या 2 वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष आहे 63चं आणि पॉवर प्लेला खूप मोठ्या प्रमाणात मॅक्सिमाइज करावं लागेल. 30 ते 32 धावा पॉवर प्ले मध्ये कराव्या लागतील तर येणाऱ्या षटकांमध्ये धावा ज्या आहेत त्या अगदी सहजरित्या चेस करू शकतील पुरंदरे संघ. तर चला टॉस करून घ्यायचा आहे. ओव्ही 11 आणि श्रीशा स्ट्रायकर्स टॉस झालाय का? चला विराज पडवळ आपल्याला विनंती आहे टॉस साठी यायचंय. विराज पडवळ. दिनेश हडकर आलेले आहेत. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक आहे आणि हा स्ट्रोक निघून जाईल सीमा पार. चौकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय. 4 धावांचा सुरेख फटका आहे. ड्राईव्हचा हा चौकार आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. सात धावा धावफलकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 7 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. माफ करा 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 धावा झाल्यात आणि धावफलकावरती चांगली फलंदाजी रुपेंद्र माने आणि रुपेंद्र माने त्यांच्यासोबत गणेश भोसले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेंद्र माने कॅप्टन आहेत. गणेश भोसले ऑन स्ट्राईक आहेत. पाहूया कशा प्रकारे राहते पुढच्या चेंडूवरती कामगिरी. यावेळेला सुद्धा बाहेर आहे. यावेळेला सुद्धा वाईड बॉल आहे. 9 धावा आता धावफलकावर झाल्यात. आतापर्यंतचा हा तिसरा वाईड आहे ओव्हर मधला. लगातारचे 2 आणि पहिल्याच चेंडूवरती एक वाईड होता. दुसऱ्या चेंडूवरती 3 वाईड लगातारचे हाताळलेत या ओव्हर मध्ये. म्हणजेच 9 धावा धावफलकावरती झाले आहेत. एक शेवटचा 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले येणे बाकी. गणेश भोसले कशा प्रकारे समाचार घेणार या शेवटच्या 2 चेंडूंचा षटकातल्या. ड्राईव्ह केलाय बॉलला. कव्हर्स रिजन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी चांगली अडवणूक झाली आहे आणि काय सुंदर फिल्डिंग आहे. मैदानाच्या त्या एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगल्या रीतीने फील्ड केलंय. राजू सामला यांच्या माध्यमातून ही चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. चला दिनेश हडकर आणि विराज पडवळ. येस यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. आणखीन एक वाईड बॉल या ओव्हर मधला चौथा. बॅटरच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु चेंडू बराच बाहेर ऑफ स्टंपच्या आणि त्याचमुळे हा वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून करा देण्यात येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावा धावफलकावर होत आहेत. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 फॉर नन. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईड लगातारचे येत आहेत त्यांच्या समोर. 4 वाईड आतापर्यंत गेलेत. एक चौकार जरूर आलाय तो स्टायलिश चौकार. त्यानंतर एकही मोठा फटका नाहीये. वाईडच्याच धावा आहेत. यावेळेला फुल टॉस आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केलंय त्या बॉलला. लॉंग ऑफचे फिल्डर येताना पाहायला मिळतील. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. षटक या ठिकाणी संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचते. टीम पुरंदरे संघ 12
बिनगडी बाद. 12 धावा झालेल्या आहेत. अजूनही 24 चेंडूंचा खेळ 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 30 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे. 51 नीडेड फ्रॉम लास्ट 30 डिलिव्हरी. 51 धावांची गरज आहे. कशा प्रकारे या कॅल्क्युलेटेड रिस्क कडे पाहतायत, कशा प्रकारे या चेजेबल फॅक्टर कडे पाहतायत, हे दोन्ही बॅटर याकडे पाहणं गरजेचं असणार आहे. रुपेंद्र माने आणि गणेश भोसले आतापर्यंत विकेट दिली नाहीये, परंतु पॉवर प्लेचं एक षटक शिल्लक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि कशा प्रकारे या 6 चेंडूंवर प्रहार केले जाणार आहेत. कारण आता हवा जर पाहिली तर तितकी वाहत नाहीये. दुपारची वेळ आहे. संध्याकाळचं सत्र जसं जसं चालू होईल तशी षटकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळेल. कारण तेव्हा मैदानाच्या उजव्या डाव्या बाजूला दोन्ही दिशेला हवेचा प्रभाव जो आहे तो अगदी चांगल्या रीतीने असतो आणि त्याचमुळे संध्याकाळच्या सत्रात षटकार पाहायला मिळतील. तर चला टॉस करून घेऊया आपण. विराज पडवळ चला यायचंय आपण आणि दिनेश हळकर. OV11 विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स हा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे आणि चला दोन्ही कॅप्टन्सला विनंती, आपण टॉस करून घ्यायचंय ही विनंती असणार आहे. आयोजन समितीमधील कोणी सदस्य असतील तर कृपया आपण त्यांना टॉस करून घ्यायची विनंती करायची आहे. चैतन्य पाटील आलेत गोलंदाजीसाठी. नक्कीच हे प्रमुख गोलंदाज राहिलेत. आकाश जाधव आणि चैतन्य पाटील जिजा विजेटीआय या संघाचे आतापर्यंत मागील मॅच मध्ये ती स्कोर लाईन 65 ची स्कोर लाईन जर आपण पाहिलं तर ती डिफेंड करण्यामध्ये या दोघांचा खूप मोठा रोल राहिला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा तोच रोल निभावण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. परंतु समोर यावेळेला आव्हान आहे ते म्हणजेच रुपेंद्र माने आणि त्यांच्या सोबत गणेश भोसले. टप्प्याचा बॉल पुल केलाय. त्या बॉलला एक धाव यावेळेला जरूर मिळणार आहे. डीप मिड विकेट झोन मध्ये केवळ एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल, समाधान मानावं लागणार आहे. महत्वाचं राहणार आहे या स्पर्धेमध्ये कोण कशा प्रकारे परफॉर्म करतंय, कारण बिग बॅश फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला 3 सामने देण्यात आलेले आहेत आणि त्या जर तुम्ही 2 सामने लगातारचे जिंकलात तर तुम्ही पुढे जाणार आहात. परंतु जर तुम्ही एक सामना जिंकलात, एक सामना हरलात तर तुम्हाला तिसरा संधी देण्यात येईल. परंतु त्या तिसऱ्या संधीत जर तुम्हाला मात मिळाली तर मात्र या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागणार आहे. पाहूया काय समीकरण राहतंय. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, उद्याचा अंतिम दिवस आणि या उद्याच्या अंतिम दिवसात आपल्याला नायगाव प्रीमियर लीगचा मानकरी नक्कीच भेटणार आहे. फुलरलेनचा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चैतन्य पाटील यांचा वेग होता या चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. धाव संख्या जर आपण पाहिली तर 13 वरती येऊन पोहोचली आहे. 13 धावा झाल्या धावफलकावरती आणि महत्वाचं राहणार आहे कशा प्रकारे गणेश भोसले स्टार्ट करून देत आहेत टीमला. दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडूंवरती काय प्रहार करण्याचा विचार करतायत बघा. विचारधारणा इथे फार महत्वाची आहे. कोणत्या माइंडसेटने, कोणत्या इंटेंटने तुम्ही खेळता. जसं रुपेश कोंडाळकर आपल्याला दाखवतात की ते मारण्याच्या इंटेंटने खेळतात आणि ते कंटिन्यू आपला हिटिंग झोन सुरू ठेवतात. यावेळेला सुद्धा समोरच्या दिशेने इथे थोडंसं डिफेंड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या इनिंग्सला सांभाळण्याचा, कुठेतरी कलाटणी देण्याचा, परिपूर्णपणे या मॅचला फिनिश करण्याचा निर्धार या 2 बॅटरने करून आलेला दिसतोय. कारण तो इंटेंट ज्या वेळेला आपण बोलतो त्या वेळेला आपल्याला एक नाव घेतल्याशिवाय राहता येणार नाही. ते म्हणजेच भारताचा नवीन युवा उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्स साठी खेळतायत या IPL मध्ये, इंडियन प्रीमियर लीग मध्ये. आणि काय खेळी खेळली जाते. कालच्याच दिवसात आपण पाहिलं तर 77 धावांची ती खेळी खेळली आणि विकेट गेल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये ज्या वेळेला त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही इतके निराश का होता विकेट गेल्यानंतर, तर की त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन असं दिलं की मला टीम साठी आणखीन काही धावा जोडत्या आल्या असत्या, परंतु मी लूज शॉट खेळून आउट होतो, त्याचमुळे ते निराश असतात. आणि केवळ एक लूज शॉटची इतकी निराशा व्यक्त त्यांच्या माध्यमातून या वयात केली जाते. ती मॅच्युरिटी, ते अंडरस्टँडिंग, ते बिहेवियर आणि ती कन्सिस्टन्सी या वयात मेंटेन करणं सोपं नसतं. परंतु वैभव सूर्यवंशी यांनी ते करून दाखवलंय आणि येणाऱ्या काळात नक्कीच आपण नवीन नवीन गोष्टी त्यांना मिळताना, त्यांना नवनवीन संधी मिळताना आपण बघू यात शंका नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. मॅच मध्ये काय सुरू आहे. 1 डॉट हे आतापर्यंतचं समीकरण 4 चेंडूंचं राहिलंय. 5वा चेंडू घेऊन तयार आणि आणखीन एक डॉट डिलिव्हरी. चैतन्य पाटील कमाल करून दाखवतायत. पॉवर प्ले मध्ये कोणत्याही गोलंदाजाने आतापर्यंत केवळ 2 धावांचं षटक हाताळलं नाहीये, परंतु चैतन्य पाटील
जिजा VJTI बॉईजचे गोलंदाज आपल्या VJTI बॉईज साठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पॉवर प्ले मधला लगातारचे 2 आले डॉट मागचे 2. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आलाय, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये केली जाते. नो बॉल आता लिहिला जातोय. 3 धावा झालेत या ओव्हर मधल्या. 15 धावा धावफलकावर झालेत. यावेळेला पूल केलाय शेवटच्या बॉलला. गॅप मध्ये आहे. 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस इनटू द फेन्स. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा. नो बॉल आहे. नो बॉल नो +4 म्हणजेच आता 5 धावा लिहिल्या जातील धावफलकावरती. धावसंख्या येऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 20 धावा. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 20. बघा जी धावसंख्या कुठे 11-12 वरती होती त्या धावसंख्येला आता नो बॉल मुळे 20 धावांवर येऊन पोहोचली आहे. पुढील बॉल आहे. यावेळेला फटका उचलून धरलाय. नो बॉल होता. मागील बॉल झेल घेतला असता तरी बाद झाले नसते. यावेळेला पाहायचंय एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चैतन्य पाटील यांचा मोठं षटक राहिलंय, महागडं षटक राहिलंय आतापर्यंत, ज्यामध्ये आतापर्यंत धावा आल्या आहेत 9 धावा आतापर्यंत खर्च झालेत. शेवटचा बॉल. पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती खेळून काढले. त्या बॉलला डीप स्कोअर लेग सीमा पार. शेवटच्या चेंडूवर बहारदार प्रहार. नायगाव प्रीमियर लीग षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला. आणि पॉवर प्ले नंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 27 बिनगडी बाद टीम पुरंदरे संघ. अजूनही 18 चेंडूंचा खेळ, अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, माफ करा. आणि या 24 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजेच अजूनही 24 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. 36 नीडेड इन लास्ट 24 बॉल्स. तर चला यापुढील मॅच मध्ये श्रीशा स्ट्रायकर्सने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळून काढलं पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला फुल टॉस बॉल आहे. गोलंदाजाच्या पायाला लागून अडलाय चेंडू. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश जाधव आणि चांगल्या रीतीने अडवलंय बॉलला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते.
2 ने पुढे जाते, येऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आकाश जाधव यांचं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी, विजयासाठी. चेंडू उरलेत 22 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. यावेळेला फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे, अडवणूक केली गेली आहे त्या फटक्याची. तोपर्यंत 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रुपेंद्र माने आणि गणेश भोसले यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होते. धाव संख्या 32 वर येऊन पोहोचते. आता गरज आहे 31 धावांची. चेंडू उरलेत 21 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे मॅच मध्ये विजयासाठी. यावेळेला कट केलाय बॉलला, पॉइंटच्या हातामध्ये झेल. पहिला गडी बाद. फर्स्ट ब्रेक थ्रू बाय आकाश जाधव. बॉल्स आउटसाइड द ऑफ स्टंप. He cuts it on the square. There was a fielder on point. He takes it properly. And now Ganesh has to depart. The first wicket goes down for Team Purandare. They are 32 for 1 now. राहुल देवकर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी या 32 धावांच्या चांगल्या पार्टनरशिपला तोडण्याचं श्रेय मिळवलंय ते म्हणजे आकाश यांनी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चांगलं षटक राहिले. 5 धावा आल्या आतापर्यंत. एक गडी बाद केलाय 5 चेंडूंमध्ये. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला, तिसऱ्या षटकातला. आकाश जाधव यांच्या माध्यमातून जिजा विजेटीआय बॉईज साठी एक चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत आपल्याला आकाश. या पुढील चेंडू. आणखीन एक चांगला बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. म्हणजेच 2 डॉट बॉलने आपल्या ओव्हरला संपवलंय. 5 धावा देऊन एक गडी बाद केला आकाश जाधव यांनी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 32. एक गडी बाद. टीम पुरंदरे संघ अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. 18 बॉल्स 31 नीडेड टू द टीम पुरंदरे.
सचिन चव्हाण येताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. आणि सचिन चव्हाण यांनी मागील मॅच मध्ये त्यांना सिद्ध करून दाखवलंय. या मॅच मध्ये कशा प्रकारे स्वतःला प्रूव्ह करणार आहेत याकडे पाहायचंय. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सचिन चव्हाण तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर असतील रुपेंद्र माने आणि राहुल देवकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल देवकर मागील मॅच मधील आजच्या दिवसातल्या उद्घाटनीय सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच हिरो ठरलेले. आता मात्र तीच कामगिरी करून आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये पुढे घेऊन जाणार का याकडे आपल्याला पाहायचंय. रुपेंद्र माने समोर असतील सचिन चव्हाण. पहिला बॉल. 18 चेंडू 31 ची गरज. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच जर पकडला गेला असता. राजू सामला आहे तिकडे आणि जर हा झेल पकडला गेला असता तर एक आयकॉनिक कॅच म्हणून या कॅचला नक्कीच गणला गेला असता यापुढे. परंतु नक्कीच तसं झालं नाहीये. झेल सुटला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता 30 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 30 ची गरज. यावेळेला चांगला बॉल आहे. डॉट बॉल आहे आणि हीच खासियत आहे. एक क्विकर डिलिव्हरी स्लोअर रनअप मध्ये हाताळण्याचं कौशल्य जे आहे ते सचिन चव्हाण यांच्याकडे आहे. आणि त्याच कौशल्याच्या बळावर त्याच कौशल्याच्या जोरावरती मात्र लगातारच्या विकेट घेण्यामध्ये त्यांना यश मिळत असतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहुल देवकर यांचा. राहुल देवकर यांना मात्र त्यांच्याच ब्रह्मास्त्राने मागे ठेवलं जात आहे. त्यांच्याकडे ते डॉट चेंडू हाताळण्याचं ब्रह्मास्त्र आहे राहुल देवकर यांच्याकडे आणि त्यांना सुद्धा डॉट बॉलनच मागे ठेवलं जात आहे लगातार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावांवर येऊन पोहोचली आहे. 33 धावांवर स्थिरावली आहे. फुलरल्यांचा बॉल. यावेळेला पायांवर आदळलाय का चेंडू याकडे पाहायचंय की मग बॅटची इनसाइड एज आहे. बॅट रन्स आहेत. एक धाव जोडली जाईल संघाच्या धावखात्यात. धावखातं येऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. आणि बघा चौथ्या आणि 5व्या षटकात प्रेशर वाढवण्याचं काम जे आहे ना ते जिजा विजेटीआय बॉईजला चांगल्या रीतीने माहिती आहे. कारण मागील सामना मानविक 11 HV स्पोर्ट्स विरुद्ध खेळत होते आणि तेव्हा सुद्धा चौथ्या आणि 5व्या षटकात एका दिशेने सचिन चव्हाण दुसऱ्या दिशेने चैतन्य पाटील यांनी ते प्रेशर वाढवलं होतं. या मॅच मध्ये कोण ते प्रेशर वाढवणार. फुलरलँडचा बॉल ज्याला फ्लिक केलाय टुवर्ड्स द डीप स्क्वेअर लेग. तिथे फिल्डर आहेत. केवळ एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळते. धावसंख्या 35 वर येऊन पोहोचते. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बघा आपल्या षटकात एकही एक्स्ट्रास दिली नाही आतापर्यंत. पहिला चेंडू सिंगल. दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. चौथ्या आणि 5व्या चेंडूवर लगातारचे 2 सिंगल. केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत. आणि म्हणूनच सचिन चव्हाण मिडल फेज मधील बेस्ट बॉलर आतापर्यंत राहिलेत. बघा थोडस पंचांशी डिस्कशन सुरू आहे आणि शेवटचा चेंडू आता शिल्लक असणार आहे. तर चला विराज पडवळ आपण लक्ष द्यायचं आहे. यानंतर लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे श्रीशा स्ट्रायकर सोबत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे केली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. राहुल देवकर यांच्यासाठी ही डॉट डिलिव्हरी. आणि आपल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्या. एकही गडी बाद जरूर नाही केलाय परंतु केवळ 3 धावा खर्च केल्या आणि प्रेशर वाढवायचं काम केलंय. ते म्हणजे जिजा विजेटीआय बॉईजचे गोलंदाज सचिन चव्हाण यांनी. दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35. एक गडी बाद. टीम पुरंदर संघ. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट आता 14च आहे. 14 धावा प्रत्येक षटकात येणं तुम्हाला गरज. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी चैतन्य पाटील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चैतन्य पाटील येताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंमध्ये 28 ची गरज आहे. 28 रन्स नीडेड फ्रॉम लास्ट 12 डिलिव्हरीज. कशा प्रकारे राहते चैतन्य पाटील यांची कामगिरी याकडे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. कारण महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारे परफॉर्म करतायत चैतन्य. चैतन्य. पहिला बॉल. पहिला बॉल मात्र वाईड बॉल आहे आणि वाईड न सुरुवात केली आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु बराच वाईड तो चेंडू. अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे सिद्धेय
36 धावांवर येऊन पोहोचतोय धावफलक. चैतन्य पाटील, मागची ओव्हर बरेच महागडी राहिली आहे, या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करून दाखवायला लागेल. रुपेंद्र माने कशा प्रकारे रिएक्ट करणार, मोठे फटके आले नाहीयेत. फुलरलेनच्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय, परंतु चेंडू निघून जाणार आहे सीमा पार. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने येतोय एक बहारदार रुपेंद्र माने यांच्या बॅटमधून लकी चौकार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बघा, मोठा फटका खेळायचा होता लॉंग ऑन रिजन मध्ये, परंतु इतक्या जोरात बॅटचा फ्लो आला की बॉल चेंडू फळीला लागून थेट निघून गेला सीमापार. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजेच 40 या आकड्यावरती. 40चा आकडा गाठलाय धावसंख्येने. आता गरज आहे 23ची. या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 23 रन्स मोर नीडेड इन दिस मॅच टू विन फॉर टीम पुरंदरे. Rupendra Mane on strike. Chaitanya Patil bowling his next delivery. A high-tempered match between the two teams fighting for winning to qualify in the next round of this tournament, Naigaon Premier League 2026. Bowls on the good length. Pulls it over long off. Is it? Is it? Yes, it is. It is going high and handsome over the long on region. Going for maximum. NPL sixer it was. What a shot by Mr. Rupendra Mane. He has that experience. He has that power in his muscles. Just pulls it over the long on. Stands and deliver over the long on for a sixer. What a shot. And this will reduce the pressure of required run rate definitely. Scoreline. Hello. Hello. Check. Rupendra Mane has turned the game in their way right now. The scoreline is at 47 for 1 after completion of 4.3 overs. And on the fourth ball, they had a single. This is the good partnership between Rupendra Mane and Rahul. My bad, Rahul. Scoreline goes towards 48 runs. Now they just need to score on the every ball from now. Rupendra Mane and Team Purandare, what a journey this has been to their team. Currently, they have conceded 62 runs in the first innings and scored just 40 runs. This time goes towards the long off. There is a fielder and he takes it properly. Sushil Shinde is the fielder who's taking that catch. And now Rupendra Mane has to depart. The captain of the team, Chaitanya Patil, had a breakthrough at the crucial time of the game. And he has that courage to get out to the captain of opponent team.
Rupendra Mane has to depart on the score of 48. Team Purandare are 48 for 2. After completion of 4.5, last delivery is remaining and Datta is the new batter. Comes into the crease. Last 7 deliveries remaining and 15 needed of that. The target should be compulsory chased is the rule of this tournament. 15 needed from last 7 deliveries. The last delivery remaining of Chaitanya Patil. What a spell. A bit high conceded runs, but he managed to took wicket of Rupendra Mane. And that's what important in this game so far. Because you have to win this game to qualify for that semi-finals, for that playoffs of this tournament. And this is the plus point of the bowling of Chaitanya Patil. He bowls continue on the good lengths. He sticks to his plans. And this time for Datta, we can see deep square leg, deep mid wicket, cow corner region, long off and long on for Datta. First ball and the last of Chaitanya's spell. Bowls perfectly, gets a lower bounce and completes his over. And after completion of 5 overs, team Purandare is at 42 for 2, 48 for 2. And now they need 15 of last 6 deliveries. Target should be compulsory chased. However, they have a lot of batting ahead, but they don't want to waste their batters because they have to finish their match from here. We can see Rahul Devkar is a well set batter at the crease. Also, he has Datta with him. So they can rely on them, both of them, for those 15 runs. This is the last push they needed to qualify for the playoffs. Let's see how they tackle the situation. Because at the time of pressure, you need that required run rate to be reduced. You need that firepower in your dressing room. You need that aggression, that intent. And that's what important as a player when you play a low over game, when you play fast cricket, fast tennis cricket. That's what you need as a team, as a unit. You have to perform in that way. The last over by Saurabh Satilkar. Last match hero for Giza VJTI boys. He's the bowler that bowled that last crucial over against the Manvik 11 HB Sports. And this time he has the opportunity to defend those 15 runs against Team Purandare. On strike we can see Mr. Rahul Devkar. And on non-strike we have Datta. Last 6 deliveries remaining and 15 needed of it. First delivery of the match. In the field, there is a deep fine leg, which is so fine in the field. This time he goes towards the covers. First ball of the over, just a single. Datta on strike now. Now they needed 14 of last 5 deliveries. The pressure is on. Required run rate is still getting high and high. How they tackled the situation. They are waiting for that delivery. One loose delivery to attack on that, to show their intent, to show their firepower. Datta. Next ball, he bowls a full toss, gets the gap in the deep mid wicket, just a single from that too. Now they need 13 of last 4. 13 runs needed. And as per the rules, target should be compulsory chased. So they just need full 13 runs to win this game and qualify for the next round. Bowls Fuller, goes towards the long on. There is a fielder. Just a single, calls for second one. Gets a throw towards the keeper and 2 runs have been conceded on the delivery. Scoreline is at 52 now. The last niner by Saurabh Satilkar.
Sir, what's your signal for the previous delivery? It was double. Okay, sir. Dead ball. This time, bowls on the good length. Outside the off stump. Nice delivery by the bowler Saurabh Satilkar. He's playing that impactful role for his team Giza VJTI. And now they all need is 2 ball 11. This delivery will be so special and so important. Sir, just a second. Sir. 11 needed from last 2 balls. This time bowls are wide. Now 10 needed from last 2 deliveries. Team Purandare, they have the chance. They have that power, but will Rahul Devkar deliver it? There is a question mark. That's what the question. Saurabh Satilkar had that niner in the last over. This time again the wide ball. Now they need 9 runs on 2 deliveries. Rupesh Kondalkar is getting touch with the bowler. He's telling how crucial this moment is for their team. This is the time. They need 2 ball 9 runs. OV11 and Srisha Strikers, be ready for your next match. Srisha Striker have won the toss and they have elected to field first. Srisha Strikers, be ready with your team, Mr. Viraj Padwar, and also OV11. This time goes over the covers, into the gap. 1 bounces, 2 bounces into the fence. Gone for 4. Boundary it is. 4 runs. Now they need 5 runs on the last delivery, I think. 1 ball remaining and 5 runs needed on that. We are witnessing Naigaon Premier League 2026. Mr. Sushant Amore Smruti Chashak. Bowls fuller length. He drives it perfectly. He notices that gap between point and covers and delivers perfectly in the gap for 4 runs. What a shot by Rahul Devkar. Last delivery remaining. Saurabh Satilkar or Rahul Devkar. Who will be the impactful and player of the match award winner performer of this match? Let's find out. Last delivery. 1 ball 5 needed. Fuller length ball and Saurabh Satilkar has won this match for his team. Team Giza VJTI boys have won this match by 4 runs and they have qualified for the playoffs in this Naigaon Premier League 2026. And Team Purandare have to face their opponent tomorrow for the knockout round. The first team to qualify for the playoffs is Giza VJTI boys. Congratulations Team Giza VJTI and Srisha Strikers. Be ready for your next match. चला श्रीशा स्ट्रायकर मैदानाचा ताबा घ्यायचा आणि मायक्रोफोनवर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील अभिषेक पाटील.